आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मग मी फोन लावतो अधिराला, बघतो काही कळतंय का म्हणून। आलोच। आणि अंशू ती आली की मला कळव प्लीज। हो दादा। आजचा दिवसच वाईट गेला। कुठल्या मुहूर्तावर अधिराला बघायला आले ते नेमका तू नव्हतास, नाही तर तू असतास ना समर। खरं सांगते, आज साखरपुडा अगदी अगदी ठरवूनच गेले असते ते, पण आता काय झालं ना, तो मुलगा गेला परदेशी, आता सगळं लांबणीवर गेलं। काकू आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी। मी एक काम करतो, हवं तर मी स्वतः भेटतो त्या मुलाला जाऊन, किंवा मी अधिराला घेऊन जातो लंडनला। कर प्लीज, प्लीज काहीतरी कर प्लीज। करतो मी काकू, बघतो काहीतरी। आजचा दिवसच खराब आहे। ती बाई त्या गाडीच्या मध्ये आली नसती ना, तर तिचा विचार जरी आला ना डोक्यात, तरी रक्त खवळतंय माझं। समर, आता ना उगाच तो विषय घेऊन अपसेट होऊ नकोस। तिला भोगावं लागणार आहे सगळं। भोगावं लागणारच आहे, आणि असं भोगावं लागणार आहे ना, आयुष्यात परत कधीही कोणाकडनं पैसे उकळणार नाही ती बाई। एक मिनिट। हा बोला। हो आय नो, येत आहेत सर। स्टाफ मीटिंग ठेवली होती आज, तर तू येतोयस का त्यांना उद्या यायला सांगू? येतोयस का म्हणजे? अरे म्हणजे तुझी चिडचिड झाली ना जराशी, म्हणून मी विचारतोय। काम काम करत राहणं हाच एकमेव चांगला उपाय आहे सगळ्या गोष्टींवरचा। कुठल्याही गोष्टीवर फक्त काम करत राहणं हा उपाय कसा काय असू शकतो मला कळतच नाही। कशावरचाही झोप हा सगळ्यात उत्तम उपाय आहे। मग तू झोप, असे डोळे उघडे ठेवून तू तेच करत असतोस। मी चल काही काय वाटेल ते बोलतो यार। काय अर्थ आहे का? कशाला बोलवून ठेवलं? आम्ही काय का आताच केलेली, आम्हाला काय कर। सानंदी आई, आई सावकाश बघ ना, सानंदी नुसतं बसवून ठेवलं का आल्यापासून। माणुसकीच नाहीये या लोकांना, बसून बसून नुसती पाठीला रग लागली, आठ दुखायला लागली माझी। काहीच कळत नाही या लोकांना, असं बसवून ठेवायचं असतं। ताई 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 नमस्कार ताई। बसवायचं आहे तर ते भयकुट्यावर कशाला बसवता हो? जरा खुर्चीवर बसवा की। खरंच आम्ही काही चोर नाही आहोत, आम्ही काहीच केलेलं नाहीये। खरंच आम्ही खूप चांगली माणसं आहोत, खरंच सांगते मी। आपण चांगली माणसं आहोत की नाही? आम्ही असं काहीच केलेलं नाहीये। अहो सांगते, ऐका ना जरा। बघा माझी मुलगी उद्याची टॉपची मॉडेल आहे माहितीये, तिला असं पोलीस स्टेशन मध्ये कोणी बसलेलं बघितलं तर काय म्हणेल सांगा बघू? मग कशाला भानगडी करायच्या? भानगडी कसं बोलताय हो तुम्ही? मी तुमची तक्रार करेन ना। नंदुताई, ते खूप मॉस्किटोज आहेत, सांग ना त्यांना सोडायला। हो हो, तुम्ही दोघी जरा शांत बसता का जरा? अगं हे सगळं सांगून थकलो मी। आरडाओरडा करून काही होणार नाही, जरा शांत राहाल का? मी काम करते, मी ना बाहेर थांबते हा, म्हणजे माझे गाणं ऐकत बसते, म्हणजे माझा स्ट्रेस कमी होईल। आणि आय जस्ट होप की माझे इथे कोणी फोटोज नाही काढणार। अगं इथं कोण येणार आहे तुझा फोटो काढायला? अहो उद्याची सेलिब्रिटी आहे ती, कोणी फोटो काढू शकतं। काय होईल मग? कधीपासून बसून ठेवलं, कोणी विचारत सुद्धा नाहीये। पुतळा झालाय पुतळा। आई ऐक ना, तू इतका त्रागा नको करून घेऊस, तू बस, मी बघते। बाबा त्रास झालाय का तुम्हाला खूप? नाही ग, या लोकांनी आम्हाला कसलाही त्रास दिलेला नाहीये। आता शेवटी हे पोलीस स्टेशन आहे, हे काय हॉटेल नाही, त्यामुळे थोडीफार गैरसोय होणार। नंदू, आपण काय केलं म्हणजे ते आपल्याला सोडतील हे त्यांना एकदा विचार ना। हो, मी विचारते, थांबा। महाले साहेब ऐका ना, हे असं किती वेळ थांबावं लागेल आम्हाला? आम्हाला नाही माहित, म्हणजे ते आम्ही नाही ठरवत, आमचे साहेबच ठरवतात। ते आम्हाला सांगतील तसं आम्ही करू। पण मग साहेब कधी येतील? माहित नाही तुम्ही एक काम करता का, त्यांना एक फोन करून विचारा ना। मॅडम, साहेब येतील तेव्हा येतील, तुम्ही थांबा जरा। अहो तुम्हाला सांगतो, त्या बाईच मुद्दाम आल्या आमच्या गाडी समोर। अशा बायकांना सवय असते पैसे उकळायची श्रीमंत लोकांकडून। 5 रुपयाचं सुद्धा लागलं नव्हतं, पण 15 लाख मागितले आमच्याकडे, नाही दिले आम्ही। मग सुरू झाला आरडाओरडा, तमाशा। मी तुम्हाला डॅश कॅम दाखवतो, मग तुम्हाला कळेल। हे बघा बघा, हो 0च्या स्पीडने गाडी आहे, कसा काय कोणाला धक्का लागेल सांगा ना तुम्हीच। आणि हे बघा, पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा। आम्ही तिथून निघून गेल्यावर ती मुलगी ताडकन उभी राहिली आणि सरळ चांगली पद्धतशीर चालत गेले। हे बघा,
यांच्या गाडीच्या कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतंय एक बारीक धक्का सुद्धा लागला नाही. आणि एवढे पैसे मागितले, असं कसं कोणी देईल? असं कुठं असतं का? 1.5 वर्षापूर्वीपर्यंत हे सगळे रिपोर्ट्स खूप चांगले आहेत, गेली 1.5 वर्ष. पण मग गेल्या आठवड्यात सेल्स ड्रॉप का झाले? आणि एक लक्षात घ्या, आपली कंपनी ज्या कंपनीबरोबर पार्टनरशिप करत असेल त्या कंपनीच्या कामावरती लक्ष ठेवणं हे आपलं काम आहे. प्रश्न आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा आहे. त्यामुळे समोरची कंपनी जर काही गैरप्रकार करत असेल तर आपल्याला अशा कंपनीशी असोसिएट व्हायचं नाही. सांगा राणे, सेल्स ड्रॉप का झाले आणि हे सगळे स्पेसिफिक एरियामध्ये दिसत आहेत, त्याचं कारण काय? सॉरी सर, घरून फोन आहे. घ्या. नाही, कट केलं. झालं? तर राणे सांगा, या सेल्सवरती परिणाम झाला आहे तो पावसाळ्यात झालेला दिसतो. त्या पावसामुळे सेल कमी झालाय का? एक्स्ट्रीमली सॉरी हां. निकी, निकी, मी समर सरांबरोबर मीटिंगमध्ये, मी करतो जरा फोन. हां. अरे काय चाललंय मीटिंग मध्ये? सगळ्यांचे फोन वाजतायत. आपल्या ऑफिसची वेळ संपली आहे मगाशीच, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या घरच्यांचे फोन येत आहेत. घरी कधी येत आहेत, किती वेळ आहे. इमर्जन्सी मीटिंग घेतली ना आज इथे घरी तुमच्या. पण आता सगळ्यांना घरी जायचंय. घरी त्यांची मुलं बायको वाट पाहत असतील, काही प्लॅन्स असतील. मग अचानक ठरली मीटिंग, त्यामुळे सगळ्यांचं सगळं कॅन्सल झालं. जरा गोंधळ झाला, त्यामुळे फोन येत आहेत. नाही पण हरकत नाही, आपण ही मीटिंग कंटिन्यू करूया. काम संपूया आजचं. हां राणे, सांगा काय झालं एक्झॅक्टली, काय प्रॉब्लेम आहे? सेल ड्रिप का झाला? आनंद, एक काम करा, पुढच्या वेळेपासून संध्याकाळच्या मीटिंग ठेवत जाऊ नका. सॉरी, उशीर झाला मला कळत आहे, पण आज कुठल्याही परिस्थितीत ती मीटिंग संपवणं भाग आहे. कारण पुढचे 2-3 दिवस ही मीटिंग होणार नाहीये. ओके? ॲब्सोल्युटली, नो प्रॉब्लेम. चलो, लेट्स गेट बॅक टू वर्क नाव. सांगा राणे, काय झालं? तुम्ही सांगा ना तुमच्या साहेबांना की कंप्लेंट मागे घ्या म्हणावं. नाही ना, मी ड्रायव्हर आहे, माझं काय ऐकणार ते? मी नाही सांगू शकत त्यांना. ठीक आहे, मी बघते. सानंदी, काय सर बोलणं झालं का त्यांच्याशी? सेटलमेंट झाली आहे ना? पोलीस स्टेशन आहे, आपण असेच नाही निघू शकत इथून. का नाही जाता येणार? एवढा वेळ काय बोलत होती त्यांच्यासोबत? त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? ओ पोलीस, काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आमचा प्रॉब्लेम काय आहे? कशाला आम्हाला थांबवून ठेवलंय? ओ बाई, शांत व्हा तुम्ही. आम्ही तुम्हाला असं नाही सोडू शकत. तुमच्यावरती 420चा कलम लावले. दो घातली तुटे ना